मी गेल्या महिन्यापासून मी फिरतो प्रभागात. प्रत्येक घरी ओम टू ओम मी फिरलो. कारण का डिक्लेअर नव्हतं आमचं अजून. तरी सुद्धा मी ओम टू ओम केले. आता डिक्लेअर झाल्यापासून आम्ही फिरायला इतकं चांगला स्कोप आहे आम्हाला काँग्रेसला. आणि विधी झालंय की काँग्रेस आम्ही चौघ जण आहो. आम्हाला चौघांनाही प्रतिसाद लोकांचा चांगला आहे बोलायचं म्हणजे. आता आम्ही घेऊनच चाललो आहोत. आज सकाळी शांतीनगरचा आम्ही प्रभाग फेरी केलो. तिथनं बंद केलो दुपारी. मग 4ला आपलं कुचान नगर झोपडपट्टी ते सर्व फिरलो आम्ही. ओम टू ओम केलो. हा सर्वेकडे आमचं चांगलं आहे. वातावरण तर काँग्रेसला चांगलं आहे सध्याला. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार? हा हे बघा साहेब, आम्ही ज्या वेळेस 2012 ते 2017ला मी नगरसेवक होतो. मध्ये 8 वर्ष गॅप पडलं. आता मतदाराकडे गेलो. आमच्या पक्ष पहिले मतदारच सांगते की बाबा 5 वर्ष झालं कोणचा मेंबर आमचं तोंड सुद्धा त्यांचं बघितलं नाही. बीजेपी लोकांचं त्यांना काय पडतंय. पूर्वी गांधीनगर कशी होती, खड्डे, रस्ता बरोबर नाही, बारके रस्ते. मी ते काम 30 फूटचे रस्ते केले होते. मोठी रस्ते आणि झोपडपट्टीमध्ये काय 8 फूट 7 फूट 10 फूट असतात ना, हे सर्व काँक्रीट कामं केले. संपूर्ण काँक्रीट काम केलंय. आणि त्यांना पाण्याची लाईन दिलंय, ड्रेनेज लाईन केलंय. आणि ड्रेनेज लाईन तर लय मोठी केलंय तिथं. मी सतत पाणी भरत होतो. तसले काम मी बंद केलंय. काम करून सतत उभारून ते काम करून दिले लोकांवर. तेच विश्वास आहे आमच्यावर. त्या विश्वासमुळे आम्ही तेच मुद्दा घेऊन आम्ही चाललो. बाबा आम्ही केलेलं काम तुम्ही बघा. त्या लोक आमच्या बघितल्या पहिले तिने म्हणजे अण्णा तुम्ही केलेलं काम आहे, याच्यावरती कुणी काम केलं नाही. कोण ते 4 नगर जो कसले आहेत आम्ही आतापासून त्यांचं तोंड बघितलंय. आता जवळजवळ 8 वर्ष झाली. तिने सांगते आम्हाला. बघा मग कसं करतो ताई. नाही या बाहेरला तुम्हाला आम्ही हक्कानं मत देऊ तुम्हाला. काय आव्हान काय करताल तुम्ही? आव्हानाचं राहिलेलं काम त्यांचं काय अडचण आहे तेच करणार ना.